आम्ही नर्मदा परिक्रमा बसने केली. काही लोक नर्मदा परिक्रमा चालत करतात आणि नर्मदा परिक्रमा जर चालत करायची झाली तर कमीत कमी 4 महिने तरी लागतात. काही लोक हीच प्रदक्षिणा 6 महिन्यात करतात किंवा 1 वर्षात ते देखील करतात आणि आम्ही आमची नर्मदा परिक्रमा बसने केली. नर्मदा परिक्रमा ही ओंकारेश्वरपासून सुरू करावी लागते आणि ओंकारेश्वरला एकदा आपण प्रदक्षिणा सुरू केली की दुसऱ्या दिवशी जाऊ शकत नाही. त्यामुळे आदल्या दिवशी तिथे जाऊन ओंकारेश्वरला अभिषेक करून दुसऱ्या दिवशीपासून प्रत्यक्ष नर्मदा परिक्रमेला सुरुवात होते. प्रदक्षिणा सुरू करताना आपण सुरुवातीला ऋणमुक्तेश्वर मंदिरात जातो. तिथं ऋणमुक्तेश्वर मंदिरात दर्शन घेऊन तिथं राधाकृष्ण मंदिर आहे. शिवाय तिथं एक शंकराचं मंदिर आहे आणि या शंकराच्या पिंडीला मामा भाचे यांनी मिठी मारली होती आणि तिथे जर आपण मामा भाचे गेलो तर आपण त्या शंकराच्या पिंडीला मिठी मारू शकत नाही, एवढी मोठी शंकराची पिंडी आहे. नंतर तिथं 64 योगिनींचं मंदिर आहे. त्याच्याशिवाय तिथं 100 फूट उंचीची शंकराची मूर्ती आहे आणि ही मूर्ती आपल्याला पलीकडच्या तीरावरून सुद्धा दिसू शकते. नंतर तिथे सिद्धनाथ मंदिर आहे आणि नर्मदा नदीवर असलेले धरण पण आपल्याला तिथून दिसू शकतं. आणि ही ओंकारेश्वर पर्वताची प्रदक्षिणा करून आपण पुन्हा ओंकारेश्वर मंदिरात येतो. सकाळी आपण प्रत्यक्ष नर्मदा परिक्रमाला सुरुवात करतो. यासाठी नर्मदा नदीच्या घाटावर आपल्याला तेथील भटजी संकल्प सांगतात आणि तो संकल्प सांगितल्यानंतर आपण नर्मदा परिक्रमाला सुरुवात करणार असतो. तो संकल्प सांगून आपण परत धर्मशाळेत येऊन तिथे कुमारिकेंची पूजा करण्याचं महत्त्व आहे. नर्मदा नदी ही कुमारिका असल्यामुळे या नर्मदा परिक्रमेमध्ये कुमारी पूजनाला फार महत्त्व आहे. त्यामुळे नर्मदा परिक्रमाचा संकल्प झाल्यानंतर ममलेश्वरचे दर्शन घेतल्यानंतर आपण त्या दिवशी दुपारी बडवाणीकडे आपण बसने प्रवास सुरू करतो. ओंकारेश्वर ते बडवाणी हे अंतर 161 किलोमीटर असून बडवाणी येथे त्या दिवशी रात्री धर्मशाळेमध्ये मुक्काम करावा लागतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नर्मदा नदीच्या घाटावर जाऊन तिथे स्नान करून नर्मदेची आपल्याला आरती करावी लागते. आणि नर्मदेची ही आरती म्हणजे आपण ज्या दिवशी नर्मदा परिक्रमा सुरुवात करणार त्या दिवशी आपण एका बाटलीमध्ये नर्मदा नदीचे थोडे पाणी भरून घेतलेले असते आणि प्रत्येक वेळी स्नानाच्या वेळी आपण त्या बाटलीतील थोडे पाणी नर्मदा नदीमध्ये ओतून परत नवीन थोडे पाणी आपण नर्मदा नदीचे त्या बाटलीमध्ये भरून घेतो आणि नंतर सगळेजण बसून नर्मदा नदीची आरती करतात. आपण निघाल्यानंतर मध्य प्रदेशमधील कटपोर या गावी आपण संध्याकाळी साधारण 6 वाजता पोचतो. कटपोर हे एक असं ठिकाण आहे की तिथून त्या धर्मशाळेमध्ये तिथे राहायची व्यवस्था आहे आणि तिथून 5 किलोमीटरवर आपल्याला समुद्राचा काठ लागतो आणि तिथून आपल्याला नर्मदा नदीला ओलांडून आपल्याला पलीकडे जावं लागतं. तर आपण नर्मदा नदी ही ओलांडायची नसल्यामुळं आपण तिथून बोटीने जिथे नर्मदा नदी समुद्राला मिळालेली आहे त्या ठिकाणापर्यंत जातो आणि तिथून आपण पलीकडे दक्षिण तीरावरून आपण उत्तर तीरावर जाणार असतो. तर त्यासाठी कटपोर येथे आपण रात्री बसने गेल्यानंतर तिथं रात्री आपण एका धर्मशाळेमध्ये मुक्काम करतो आणि दुसऱ्या दिवशी आपण समुद्रातून बोटीने पलीकडे जाणार असतो. तर कटपोर येथे जिथे बोटी लागलेल्या असतात ती जागेपर्यंत आपण चालत जावे लागते आणि आपली बस आपण थांबते. तिथून आपण त्या बोटी लागलेल्या असतात तिथंपर्यंत जाण्यासाठी आपल्याला चिखलातून जवळजवळ अर्धा ते 1 किलोमीटर आपल्याला चालत जावे लागते आणि आपण जाताना आपल्याबरोबर असलेली बोटी आणि थोडेसेच खाण्यापुरते साहित्य आपण बरोबर घेऊन आपण त्या बोटीवर जाऊन बसावे लागते. हा प्रवास थोडा कठीण आहे कारण चिखलातून आपल्याला जाताना आपले पाय घसरतात. काही वेळा हा प्रवास आपल्याला रात्री पण करावा लागतो कारण ज्या वेळा समुद्राला भरती येते त्याच वेळा ह्या बोटी पाण्यातून सुरू होतात कारण ह्या बोटी बंदरावर लावलेल्या असतात आणि त्या चिखलामध्ये रुतलेल्या असतात आणि बोट सुरू झाल्यानंतर
त्या बोटीतून नावाडी आपल्याला जिथे नर्मदा नदी समुद्राला मिळालेली आहे ते ठिकाण दाखवतो. तिथे लाकडाचे चौथरे बांधलेले आहेत आणि तिथे एक झेंडा लावलेला असतो, त्यावरून आपल्याला ते ठिकाण समजतं. तिथं त्या चौथऱ्यावर थांबल्यानंतर आपण नर्मदा नदीची ओटी भरायची आणि परत आपण तसाच पुढं समुद्रातून पलीकडं आपण बोटीतून हा प्रवास सुरू करतो. आपल्याला थोडंसं पुढं गेल्यानंतर आपल्याला मिठी तलाई असं हे जे गाव आहे ते आपल्याला लागतं आणि हा जवळजवळ 4 तासाचा बोटीचा प्रवास आहे. पण आपण सर्वांनी तिथं जर आपण नर्मदे हर किंवा आपण जर आपला विश्वास असेल तर आपल्याला निश्चितच हा प्रवास आपला सुखकर व सोयीचा होऊ शकतो आणि त्या प्रवासाचा आपण आनंद घेऊ शकतो. आपण मिठी तलाईमध्ये उतरल्यानंतर परत आपल्याला चिखलातून काठावर जावं लागतं आणि तिथे एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आपण जाऊन थांबतो आणि आपण ज्या बस सोडलेल्या असतात त्या बस नर्मदा नदीवर बांधलेल्या पुलावरून पलीकडे आलेल्या असतात आणि त्या तिथं मिठी तलाई तिथे आपण जिथं मंदिरात थांबणार आहोत तिथे येऊन थांबलेल्या असतात.